दुसरीकडे कल्याणकारी योजना, माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे, परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली. आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग है. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या डहाणू मागे पडलाय. डहाणूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना, डहाणूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना, चिक्कूवाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचे आहेत ना, उद्योग इकडे आणायचे आहेत ना, लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना. आपल्या भागामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर काय म्हणालेत एकनाथ शिंदे आपण ऐकूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही. सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार. मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो. आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण नोव्हेंबरचा महिना उलटून गेला तरी नोव्हेंबरचा हप्त्याचा काही पत्ता लागेना. मग नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अवघे आपल्याकडे 2 दिवस राहिले आहेत. तर आनंदाची बातमी अशी की पुढच्या 2 दिवसात किंवा 3 दिवसात म्हणजे 72 तासांमध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे हप्ते मिळणार आहेत. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार बघा. खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबत अजून कुठल्या योजनेचे पैसे मिळतील का याची सुद्धा घोषणा आपल्याला मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडत आहे की बघा 72 तास कधी आम्हाला 3 हो, तर लक्षात घ्या 3 दिवसानंतरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता वाटप होणार आहे. आज पैसे येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही वाट बघत असाल तर वाट बघू नका. पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला दररोज जे काय आपले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यानुसार पैसे मिळणार आहेत. म्हणजे 3 दिवस वाटप चालणार आहे, परंतु उद्यापासून नाही तर परवापासून म्हणजेच 3 डिसेंबरपासून पुढे हे पैसे मिळणार आहेत. आताची सर्वात मोठी बातमी आहे, आज पैसे मिळणार नाहीत कारण GR अजून आलेला नाही. आज GR येऊ शकतो आणि GR आल्यानंतर आपल्याला माहिती आहे 1 ते 2 दिवसात जास्तीत जास्त पैसे मिळतात. त्यामुळे GRची वाट आज आपण पाहूयात, कारण सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे ती आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि केव्हा. कारण आपल्याला माहिती आहे की आता निवडणूक असल्यामुळं आपल्याला भरपूर न्यूजवाल्यांनी सुद्धा सांगितलं होतं की नोव्हेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यात मिळणार. इवन आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं होतं की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा शेवटच्या आठवड्यात मिळणार, परंतु शेवटचा आठवडा हा संपून गेला. डिसेंबरचा पहिला आठवडा हा इथं आलेला आहे, परंतु आपल्या भरपूर लाडक्या बहिणी चिंतित आहेत की त्यांचं नाव यादीत तर आहे ना, त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे तर मिळणार का. कारण गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा ह्या वर्षी एकही लाडक्या बहिणींना मिळले नाहीत. तर गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा ह्या
महिन्यात आपल्याला मिळू शकतात, कारण प्रत्येक वर्षी 3 मोफत गॅस सिलेंडरचे 2490 रुपये सरकार आपल्याला देत आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, मोफत गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत हे पैसे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं मग आता नेमकं काय करायचं, तर काही टेन्शन घेऊ नका. KYCची जी प्रोसेस आहे ती जर तुम्ही केली नसेल तर ती करून घ्या. परंतु अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगतोय, जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल की KYC केल्यानंतर आपलं नाव यादीतून बाहेर केलं जाऊ शकतं, तर 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. थोडंसं निवांत राहा, गडबड करू नका. कारण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यादीतून बाहेर पडू शकता, तर मग KYC करायचीच कशाला. जे हप्ते येत आहेत, म्हणजे कदाचित तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळू शकतो, बरोबर. पण जर तुम्ही आता KYC केली तर तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार नाहीत, कारण तुमचं नाव लगेच यादीतून कट केलं जातं. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता घ्यायचा आहे आणि आपली योजनेची KYC करायची नाही, तरी तुम्ही तसं करू शकता. परंतु डिसेंबरनंतर मात्र तुम्हाला एकही योजनेचा पैसा तिथं मिळणार नाही, कारण तुम्ही KYC केलेली नसेल. आणि ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपण सगळं व्यवस्थित आहे, आपल्याला काय होणार नाही, त्यांनी पटकन KYC केली तरी चालेल. परंतु प्रश्न असा आहे की मागचे हप्ते ज्या लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत, म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळाला नाही, मग त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार का, तर लक्षात घ्या शक्यता कमी आहे. कारण एकदा का नाव तुमचं यातून बाहेर गेलं की परत ॲड करताना तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणी अर्ज करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया करावी लागते. परंतु जर तुम्ही काही न करता असं विचार जर करत असाल की मला ऑक्टोबरचा हप्ता आला नाही तर मग नोव्हेंबरचा ऑटोमॅटिक येईल, तर असं होणार नाही. तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा ऑटोमॅटिक येणार नाही. जर तुम्हाला ऑक्टोबरचा आला असेल तर नोव्हेंबरचा देखील तुम्हाला येईल. परंतु जर ऑक्टोबरमध्येच पैसे आले नाहीत तर नोव्हेंबरचा हप्त्यासाठी तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 दिवसानंतर पैसे येणार. म्हणजे आज 1 डिसेंबर आहे, 1, 2, 3 डिसेंबरनंतर आपल्याला पैसे येणार आहेत. आज हा GR यायलाच हवा, कारण आज जर GR आला तरच लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचे हप्ते पडतील. आता भरपूर ठिकाणी हे सुद्धा मानलं जातं आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत डिसेंबरचा हप्ता. माझं असं म्हणणं आहे की पहिलं नोव्हेंबरचा तर हप्ता द्या, डिसेंबर एंडला बघू, कारण नोव्हेंबरचा हप्ता खूप महत्त्वाचा असेल आता. कारण सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, निवडणुकी तोंडावर आले, त्यामुळे सरकारसाठी सुद्धा हा हप्ता खूप महत्त्वाचा ठरेल. कारण गेम चेंजर जी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आपल्याला माहिती आहे सरकारला प्रत्येक वेळेस तिनं गेम चेंज करून दिलेला आहे. तर लाडक्या बहिणींच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते सरकार एकत्र देईल आणि 3000 रुपयांचा मेसेज हा आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट आपल्याला पडलेला पाहायला मिळू शकतो. तर त्याची सुरुवात 2 ते 3 दिवसातच होऊ शकते. आज तर होणे नाही, कारण आज GR आलेला नाही. आज आपल्याला माहिती आहे आज GR येईल, आणि आज GR का आला तर मग 100% आपल्याला उद्यापासून सुद्धा पैसे मिळू शकतात. त्यामुळे लोड घेऊ नका. कुठल्याही योजनेचे काही प्रश्न असतील तुम्ही नक्की इथं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. चॅनलला जॉईन करा, जिथं मी सरकारी योजनेचे पुस्तक डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कुठल्या योजना आहेत, तुम्हाला लाखो रुपयापर्यंतची योजना तिथं मिळून जातात. त्यामुळे चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.